सबस्क्राईब करा एज्युकेशन यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन प्रेस करून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबाबत नवीन अपडेट्स विषयी माहिती पाहणार आहोत। तर हे नवीन अपडेट्स काय आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर पहा, पोलीस भरतीबाबत नवीन अपडेट्स आलेले आहेत। त्याच्यामध्ये पोलीस भरतीचे जे सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर अगोदर जी पोलीस भरती होत होती त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी ही सर्वात अगोदर घेतली जायची आणि मग त्याच्यामधून जे पात्र उमेदवार असतील त्यांना पुढे लेखी परीक्षेला बोलावले जायचे। परंतु याच्यामध्ये आता सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात आलेला असून यामध्ये लेखी चाचणी ही अगोदर होणार आहे व त्यानंतर मग त्या लेखी परीक्षेमधील जे पात्र उमेदवार आहेत त्यांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाणार आहे। तर हा जो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2019 मधील नियम 4 चे उपखंड 1, 2, 3 नुसार सुधारणा करण्यात आलेली आहे। त्यानुसार आता सुरुवातीला 90 मिनिटाची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार व त्यामधून पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी या ठिकाणी बोलावले जाणार आहे। तर मग पाहूया लेखी परीक्षा नेमकी किती गुणांची होणार आहे, कशी होणार आहे। तर ही लेखी परीक्षा 100 गुणांची होणार आहे। त्याच्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यातील सदर परीक्षा 100 गुणाची असेल। लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल, त्याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, तसेच लेखी चाचणीचा कालावधी हा 90 मिनिटाचा असणार आहे आणि ही लेखी चाचणी मराठी भाषेमध्ये होणार आहे। हे जे प्रश्न आहेत ते बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे आणि मग लेखी परीक्षेमध्ये ज्यांना 35% गुण पडतील व जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत ज्यांना 30% गुण पडतील त्यांना पुढील शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाणार आहे व ही शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची होणार आहे। त्यामध्ये 50 गुणांची विभागणी जी पुरुष, स्त्री, महिला जे आहेत त्यांसाठी विभागणी कशी आहे तर पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेक 10 गुण असे पुरुषांसाठी 50 गुणांची विभागणी आहे। तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 10 गुण आणि गोळाफेक 4 किलोग्रामचा 10 गुण असे एकूण 50 गुणांची विभागणी या ठिकाणी झालेली आहे। तर मित्रांनो, यासाठी पुढील अपडेट्स आपण जे बदल झालेले आहे सेवा प्रवेशमध्ये नियमामध्ये त्यानुसार आपल्याला आता अभ्यासाला लागावं लागणार आहे। तसेच लेखी परीक्षेची जी तयारी आपल्याला सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता याची आपल्याला अगोदर सुरुवात अगोदर तयारी करावी लागणार आहे, कारण की लेखी परीक्षा अगोदर होणार आहे। लेखी परीक्षेमध्ये जर आपण पात्र झालो तरच आपण पुढे शारीरिक चाचणीसाठी पात्र होणार आहे। त्याच्यामुळे आपण लेखी परीक्षेची चांगल्या प्रकारे सुरुवातीला तयार करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।